सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। यक्षाचा पुढचा प्रश्न आहे, किं ब्राह्मणानां देवत्वं किं ऋषीणां देवत्वं। म्हणजे ब्राह्मणांचं दैवी स्वरूप हे कशामुळे सिद्ध होतं किंवा ऋषींचं दैवी स्वरूप हे कशामुळे सिद्ध होतं। दैवी या शब्दाचा अर्थ पाहिला आपण, देव हा शब्दसुद्धा दिव या धातूपासून आलेला आहे। दिव म्हणजे दिव्यता, तेज, प्रकाश या अर्थाने। तर हे तेजोमय जीवन ऋषी मुनींचं कशामुळे होतं ते आपण बघितलं। ब्राह्मणांचा अर्थ बघितला की ब्राह्मणाचं दुसरं नाव काय आहे, द्विज। त्याच्यात आपण हे बघितलं की द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला, 2 वेळा जन्मलेला, म्हणजे एकदा सर्वसामान्यांप्रमाणे देहात प्रवेश केलेला, देहाचा जन्म झाला आणि देहातच राहून स्वतःला ज्यावेळी जाणलं, देहात राहून देहापासून अलिप्त झाल्याचं विचार ज्याच्या मनात येतो, जो हे जाणतो, तो त्याचा दुसराच जन्म आहे असं म्हणतात। अशा लोकांना द्विज म्हणजे ब्राह्मण म्हणतात। आता तसं सांगायला गेलं तर हे जे वर्ण आहेत ह्याचा सुद्धा आपण अभ्यास केला की वर्णाश्रम का केलेला आहे। पूर्वी अजिबात लोकांना कळत नव्हतं, आता तर खूपच फॅड झालं आहे की अमक्यात इंटरेस्ट ते मग त्याच्यात काहीतरी करायचं PhD, मग मुलांना कळतं, मग त्यांना करू दे, त्यांना पुढे होऊन त्यांचे निर्णय घेऊ देत वगैरे, आणि ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तो ते करतो। पण पूर्वी लोक खूप साधे भोळे होते आणि त्यांना कळत नव्हतं। त्याच्यासाठी ते वर्णाश्रम केलेले आहेत की बाबा रे तू कोणत्या वृत्तीचा आहेस, जन्मजातच वृत्ती असते, त्या वृत्तीनुसार ते वर्णाश्रम। म्हणजे कितीही काहीही म्हटलं तरी एखादा काय करतो, सारखा पैशाचाच व्यवहार बघतो। म्हणजे ते काय असतं, त्याच्या रक्तातच असतं।
म्हणजे ते त्याचा मूळ स्वभावच असतो, तो मुद्दाम नाही करत तो. कोणी त्याला जर पैसे वाचवत असला तर त्याला कंजूस म्हणतं, फारच व्यवहार असला तर हा बाबा फारच व्यवहारी आहे, सगळंच पैशात मोजतो असं म्हणतो, इतकं पण बरं नाही असं म्हणतो, काय काय आपण नावं ठेवतो. पण त्याला तो नाही काही करू शकत, मुळातच त्याचा स्वभाव तसा असतो. आणि म्हणून पूर्व काळामध्ये हे वर्णाश्रम वेदांमध्येच तयार केले गेलेले आहेत. पण जर खरा अभ्यास जर आपण केला तर एकाच माणसाच्या जीवनात सुद्धा हे 4 वर्ण येऊ शकतात. म्हणजे अतिशय हीन विचार करणं आणि हीन विचार करून आपल्यापेक्षा उच्च असलेल्या लोकांची सेवा करायला लागणं, ही आहे शूद्रता. शूद्र म्हणजे वाईट नाही आहे. शूद्र म्हणजे त्याच्या कर्मातून त्यांनी समाजाच्या स्वच्छतेसाठी काम केलं पाहिजे. त्याचं कारण त्याचे विचार अतिशय वाईट आहेत. मग निदान शारीरिक पातळीवर तरी त्यांनी स्वच्छता मोहीम करून 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 आपलं मन स्वच्छ करायचं. कारण कर्मानी मन शुद्ध होतंच, हे अगदी लेखीच आहे. आणि अशा पद्धतीने आपलं मन जर स्वच्छ राहत नाही तर लोकांची सेवा करून किंवा स्वच्छता राखून ज्या माणसाच्या मनात शूद्र विचार येतात, पूर्णपणे तो तामसिक वृत्तीचा असतो, तो शूद्र समजला जाऊन त्याच्यापेक्षा उत्तम गुणांचे 3 प्रकारचे वर्णात असलेल्या लोकांची त्यांनी सेवा करायची, एवढाच त्याचा अर्थ आहे. कोणीही हीन नाही, कोणीही उच्च नाही. वैश्य म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे पुन्हा गाडी आपल्या मार्गावरच वळते, सतत व्यवहार पाहतो तो सगळ्यामध्ये. मग ह्याच्यात मला किती पैसे मिळणार आहेत, त्याच्यात किती पैसे मिळणार आहेत असं पाहतो तो, फायदा पाहतो किंवा पैसे राखून राखून ठेवतो, दान करत नाही. याला काय म्हणतात, पैसे मिळवण्याची पण वृत्ती पाहिजे पण इतकी नको. याला म्हणतात व्यापार करणारा, म्हणजे वैश्य. आणि आता इथेच मी थांबते, कारण यक्षाने सांगितलं त्याच्या आज्ञेनुसार, यक्षाच्या आज्ञेनुसार शूद्र आणि वैश्य यांचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. कारण आपण कोणत्या वर्गात आहोत, आपण यक्ष ज्या वर्गात शिकवतो आहे त्या वर्गात आपण बसलेलो आहोत. त्यामुळे यक्षांनी ठरवलेलं आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण, आत्ताच सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांची व्याख्या कधी विसरायचीच नाही आपण, की जे आत्मस्वरूप जाणण्याच्या मार्गावर आहेत ते ब्राह्मण द्विज. तर क्षत्रिय आणि ब्राह्मण, ब्राह्मण हा काय करत असतो, स्वतःचं स्वरूप समजून घेतल्यामुळे तो समाजाला समजून घेतो आणि मानसिकरित्या समाजाचं तो रक्षण करतो. समाजाची मानसपूजा करत असतो, समाजासाठी ईश्वराची मानसपूजा करत असतो तो, की सगळ्यांचं भलं होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, असं करतो तो. परंतु क्षत्रिय हा काय, क्षत्रिय
हा पराक्रमी आहे, समाजाचं कल्याण करणारा आहे आणि आपल्या ताकदीने समाजाला न्याय मिळवून देणारा तो आहे. याचं कन्क्ल्युजन असं केलंय की ज्या राष्ट्रामध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोनही लोक उन्नत असतात, त्या राष्ट्रामध्ये कशाची कमी पडत नाही, ते राष्ट्र उन्नतीलाच पोचतं. आता हे राष्ट्राबद्दल झालं, पण हे कन्क्लूड असं केलंय, याचं तात्पर्य असं आहे की हे आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त करण्यासाठी स्वतःला जाणायचं आहे. त्याच्यासाठी बुद्धी चातुर्य पाहिजे. वेदांचा अभ्यास म्हणजे विद म्हणजे जाणणे, प्रत्येक गोष्ट सूक्ष्मत्वाने जाणण्याचा अभ्यास पाहिजे आपल्याला. आणि स्वतःला जाणण्याची मोठी ताकद पाहिजे. ते काही इतकं सोपं नाही आहे. काही अडथळे आले, काही आलं तर उपयोग नाही त्याचा. मग त्याच्यासाठी काय लागणार आहे? पराक्रम लागणार आहे. पराक्रमच करायला लागणार आहे आपल्याला. दृढ निश्चय ठेवायला लागणार आहे आणि आपल्याला क्षत्रिय व्हावं लागणार आहे. क्षत्रिय कशाच्या बाबतीत? तर आपल्यामध्ये ज्या अडचणी येतील त्यांना शूरपणाने, धैर्याने तोंड द्यायचं आहे. कोणतीही कंप्लेंट न करता त्यांना धैर्याने तोंड द्यायचं आणि मोठ्या दृढतेने सत्याच्या मार्गावर आपण चालायचं आहे. आणि म्हणजे वेद जो जाणतो किंवा जो ब्राह्मण आहे, स्वतःला जो जाणतो, तो इहलोकाचाही व्यवहार आणि परलोकाचाही व्यवहार म्हणजे ज्ञान, हे दोन्हीही जाणल्यामुळे म्हणजे कर्म प्रकरणापासून ते वेदांतापर्यंत तो स्वतःला जाणतो, स्वतःचं स्वरूप जाणतो. आणि जो स्वतःला जाणतो तोच दुसऱ्याला जाणू शकतो आणि तोच समाजाचं हित करू शकतो. खरं तर आपण जर विचार केला तर मानवी देहात आपला जन्म झाला आहे, हे इतकी मोठी गोष्ट आहे, माहिती आहे का? आपल्याला काही त्याचं वाटतच नाही आहे. मानवी देहात जन्म नसेल तर काय होतं हे आपण पाहतो आहोत. ते काय वर्णन करायची गरज नाही आता. किती अडीअडचणी असतात आणि मूकपणाने सगळं सोसायला लागतं, ना घर ना दार. मानवी देहात जन्म होणं हे किती स्वावलंबित्वाचं लक्षण आहे आणि किती उच्च लक्षण आहे. ते भगवंतानी आपल्याला दिलं आणि आपण ते असंच वाया घालवतोय. मग ते मानवी देहात जन्म देणं ह्याचं प्रमुख ध्येय काय आहे? तर मी स्वतःचं स्वरूप जाणलं पाहिजे या देहाचा उपयोग करून. त्यामुळे फायनली असं ठरलंय की स्वस्वरूप जाणून हे संसाररूपी धर्मयुद्ध करणारा जो असतो तोच समाजाला घडवू शकतो. आणि समाजातल्या व्यक्तींना त्यांनी घडवलं की देश बनतो. असा देश संपन्न आणि समृद्ध होणारच. मानवी जीवन मिळणं हे एक अतिशय सुवर्ण संधीच म्हणावी लागेल.
इतका मौल्यवान देह मिळाल्यावर आपण वाया घालवतोय जगून. काय आहे, आपण स्वतःला ना अतिशय उद्देशपूर्ण बनवलं पाहिजे. समोर एक काहीतरी मोठा उद्देश हवा आपला. एक तर तो स्वतःला जाणतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तेज असतं. स्वतःला जाणू शकतो म्हणून त्याच्यामध्ये अतिशय तेज असतं. देवतांचं तेज त्याच्यामध्ये असतं आणि तो होतो नराचा नारायण. मग आता नराचा नारायण होण्यासाठी अतिशय सर्वसामान्य माणूस आहे. आणि अतिशय सर्वसामान्य माणूस हा सर्वोच्च अध्यात्माची पातळी कशी गाठणार, तो एक प्रश्न आहे. तर अशा माणसाची 4 टप्प्यात उन्नती होत असते. आधी जर आपण हे लक्षात घेतलं तर मी या कुळातला आहे, मी त्या कुळातला आहे, हे चालत नाही आमच्याकडे, ते चालत नाही, तसं नाही. आपल्या स्वभावावर, आपल्या विचारांवर सगळं काही अवलंबून असतं. जन्मावर अवलंबून नाही आहे. तर आपली मूळ प्रवृत्ती काय आहे ह्याच्यावर कोणत्या वर्णात आपण मोडतो हे ठरवलं जातं. म्हणजे काय, आपल्यातली मेजॉरिटी वृत्ती काय आहे, आपली गाडी कुठे वळते सारखी सारखी. जी मेजॉरिटी वृत्ती आहे तोच आपला वर्ण असतो. मग काय आहे वर्ण म्हणजे, शेवटी काय आहे वर्ण म्हणजे, काय आहे काय ते? काय आम्ही जरा शूद्र वर्णाचे आहोत कारण आमचे विचार चांगले नाहीत, मग काय जन्मभर तसंच जगायला सांगितलंय की काय? तसं नाही आहे. ते फार गहन अर्थ आहे त्याचा, की जन्मल्यापासून आपण आत्ताच मगाशी म्हटल्याप्रमाणे नराचा नारायण म्हणजे जन्मल्यापासून अत्यंत सामान्य असतो आपण. आणि कळायला लागल्यानंतर, समजायला लागल्यानंतर आपण जी उन्नती करतो ती या 4 टप्प्यांमध्ये असते. म्हणजे सर्वसामान्य मनुष्य कसा असतो माहिती, हा असं करतो, तो तसं करतो, हे काय झालं, हे माझ्या मनाविरुद्ध झालं, असं व्हायला नको होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. अत्यंत शूद्र विचार करतो, अत्यंत शूद्र विचार करतो सर्वसामान्य मनुष्य. मग काय जन्मभर तसेच विचार करायचेत? नाही. हे विचार सोडून देऊन जीवनाला आवश्यक असलेलं धन तुम्ही कमवायला लागा. म्हणजे हे सगळे फालतू विचार मनातून निघून जातील आणि जिथे जिथे माणसाला धन कमी पडतं तिथे तिथे तो माणूस नम्र होतो. या सिद्धांताला अनुसरून मग आपण दुनियेत कसं वागायचं त्या पद्धतीने आपण राहायला शिकतो. मग शूद्राचा झाला वैश्य. आता वैश्य आहे,
जीवनामध्ये जन्माला आलोय आपण, या देहामध्ये आपण जन्माला आलोय म्हणजे देह चालवायचा आहे म्हणजे पैसा पाहिजे. सृष्टीमध्ये जन्माला आलोय म्हणून आपण पैसे कमवण्याच्या मार्गावर अतिशय गांभीर्याने सुरू करतो. ते झाल्यानंतर हळूहळू बराच काळ पैसे कमावून झाले आपले, तृप्ती तर कधी होतच नाही पैसे कमावण्याची, पण बराच काळ पैसे कमावून झाल्यानंतर मग आता पैशाचं अट्रॅक्शन राहत नाही. आणि मग काय होतं की वैश्याचा झाला क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे पैसे कमावले हो, पण आता काहीतरी वेगळं असं पराक्रम करू दे ना, काहीतरी वेगळं करू दे ना आम्हाला. आणि म्हणून तो होतो क्षत्रिय. क्षत्रियाचं काम माहिती आहे ना, दगडूशेठला काय सोन्याचे दागिने घालतात, देवीला काय सोन्याचं मुकुट चढवतात. म्हणजे सामान्य होता, गरिबीतून वर आला, नंतर श्रीमंत झाला आणि नंतर तो आता दान करायला लागला. शूद्राचे विचार होते, तो वैश्य झाला. वैश्यामधून तो पराक्रम गाजवून वेगवेगळ्या प्रकारचा पराक्रम गाजवून तो आता काय होईल, क्षत्रिय होईल. क्षत्रिय म्हणजे सडेतोड वागून, पराक्रम दाखवून, समाजाचं कल्याण करून, सगळं जिथल्या तिथे ठेवणारा, निस्वार्थ बुद्धीने समाजाची सेवा करणारा क्षत्रिय असतो. त्यामुळे क्षत्रिय झाला तो. त्याच्यामध्ये पराक्रम, जिद्द या गोष्टी आल्या. आणि मग आता त्याला वाटायला लागलं की आपण स्वतःला जाणावं. जीवनातल्या सगळ्या बेसिक गरजा जितक्या लवकर संपतील तितकं या मार्गाला जावंसं वाटायला लागतं. आणि मग तो द्विज झाला. द्विज अशा अवस्थांमधनं एकच मनुष्य जातो आणि नराचा नारायण होऊन जातो तो. त्यामुळे या 4 अवस्था आहेत ना, हे आपल्या उन्नतीचे टप्पे आहेत. त्यातून आपल्याला जायला पाहिजे. आणि यातनं मनुष्य मग देवत्व प्राप्त करून घेऊ शकतो. आता एक अतिशय महत्त्वाचं, दिवसानुदिवस अशा उन्नत उदात्त वृत्ती होतात आपल्याला. दिवसानुदिवस हे होत जातं. उदात्त वृत्तींनी मनुष्य भरून जातो. उदात्त विचार येतात त्याच्या मनामध्ये. आणि मग असं उदात्त राहिल्यामुळे सगळ्याच खालच्या पातळीवरच्या वृत्तींचा निराश होऊन जातो. कोण वाईट कोण चांगलं याची आठवण सुद्धा राहत नाही.
आणि म्हणून ही जी वर्णांच्या उन्नतीची शिडी आहे ना, याचे 4 टप्पे आहेत. शूद्रत्व. शूद्रत्व केव्हा येतं माहिती आहे आपल्याला? ज्यावेळी आपले विचार स्वार्थी असतात, स्वतःशी केंद्रित असतात, विचार हलके विचार असतात, षड्विकारयुक्त विचार असतात, द्वेष, मत्सर, असे स्वार्थी विचारांनी द्वेष आणि मत्सर निर्माण होतात. तामसिक वृत्ती असते, आळस असतो. याला म्हणायचं शूद्रत्वम. मग आहे वैश्यत्वम, दुसरी स्टेज. पैसा आहे ज्याचं सगळं सर्वोच्च ध्येय आहे, त्या पलीकडे काही नाही. भौतिकवाद म्हणजे पैसा हे सर्वोच्च ध्येय म्हणजे भौतिकवाद. हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, त्याच्यासाठी पैसा मिळवू, अमकं करू, तमकं करू. म्हणजे या विश्वातल्या वस्तू आणि व्यक्ती हे वर्धन करायचं आहे आपल्याला. पैसा हेच मुळी जीवन आहे, हा ज्याचा विचार आहे त्याला म्हणायचं वैश्यत्वम. म्हणजे आपल्याला जीवनात हे समजायला पाहिजे की पैसा हे काय आहे? आपलं उपकरण आहे. पैसा हेच मुळी आपलं उपकरण आहे. पैसा हे आपलं उपकरण आहे जीवन जगण्याचं. जसं भाजी चिरण्यासाठी आपण सुरी वापरतो, फोडणी घालायला आपण कढई वापरतो, एवढंच करतो ना, बाकी काही करत नाही बसत त्याला. मला ही कढई फार आवडते, मग त्याच्यात कणिक मळतो का आपण? मला ही कढई फार आवडते म्हणून कढी करतो का त्याच्यात? असं नाही आहे ना. तर सगळे विशिष्ट कामांसाठी हे विशिष्ट उपकरण आहेत. तसंच देहसुद्धा आपलं उपकरण आहे आणि ते विशिष्ट कामासाठी आहे. आपण भोग घेण्यासाठी हा देह वापरतो आहोत, पण तो कशासाठी आहे? आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी हा देह आहे आपला. इतकं महत्त्वाची गोष्ट असून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. कशानेही काहीही करत नाही ना आपण. आपण कधी डावानी किंवा झाऱ्यानी कधी भाजी चिरली आहे का? नाही. म्हणजे त्या त्या गोष्टींसाठी ती उपकरणं आहेत. तर देह हे जे उपकरण आहे ते उपकरण कशासाठी आहे? तर देह हे उपकरण आपलं व्यावहारिक जीवन, व्यावहारिक कर्म करण्यासाठी. त्याला इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. शिवाय आपल्याला आत्मप्राप्ती करून घेण्यासाठी देह हे उपकरण आहे. त्या देहालाच कान आहेत,
स्वस्वरूपाचं ज्ञान कानांनी, देहाच्याच कानांनी ऐकतो. जाणीव कशी घ्यायची, अनुभव कसा प्राप्त करायचा हे देहाच्या साह्याने आपण बघतो. म्हणजे देह हे एक उपकरण आहे. त्याच्याच प्रमाणे बघा तुम्ही, पुस्तक जर आपल्याला वाचायचं असेल तर काय काय उपकरण आहेत आपल्याला. पुस्तक हे सुद्धा आपलं उपकरण आहे. आपले डोळे हे सुद्धा आपलं उपकरण आहे. आपला चष्मा हे सुद्धा आपलं उपकरण आहे. ही जर उपकरणं समजली ना, लिहायचं असेल तर वही पेन हे आपले उपकरण आहे किंवा कोरा कागद. म्हणजे काय आहे, सगळी उपकरणच आहेत ना. सगळी उपकरणं आहेत आपल्याला. प्रत्येक गोष्टीमधनं काहीतरी मिळवण्यासाठी ही उपकरणं कार्यरत आहेत. तर धन हे कसं उपकरण आहे. तुम्हाला जर वस्तू हव्या असतील तर पैसा द्या, म्हणजे धन द्या, वस्तू घ्या. सगळीकडे हाच नियम आहे. धन द्या आणि वस्तू घ्या, संपलं. केवळ वस्तू मिळवण्याचं धन हे साधन आहे आपलं. श्वास घेण्याचं प्राण हे साधन आहे आणि मग नाक हे साधन आहे. बाकी काहीच नाही आहे. सगळी साधनं आहेत आणि त्या सगळ्या साधनांना जवळजवळ आपण मीच असं म्हटलेलं आहे. ते साधन आपल्याला इतकं आवडतं की हे साधन म्हणजे मीच. जी वस्तू माझी असते ती म्हणजे मी नाही ना. कित्येकदा पाहिलंय ना आपण, माझी वही, माझी चादर. मग चादर म्हणजे मी नाहीये, वही म्हणजे मी नाहीये, ती माझी आहे. माझं काहीतरी असणं आणि मी स्वतः असणं याच्यात खूप फरक आहे. तरीही आपलं कन्फ्युजन होतं की माझा देह आहे, माझा वाढदिवस आहे, असं आपल्याला वाटतं. तसं ते नाहीये. मी आणि माझं हे पूर्णपणे वेगळं आहे. मी म्हणजे माझं नाही. माझा देह आहे हे एकदा रुतलं डोक्यात की मग देह म्हणजे मी नाही ना होऊ शकत. संपलं. मग तेही कळतं. या गोष्टी समजावून घेणं आवश्यक आहे. धन, मला वस्तू मिळवण्यासाठी धन आवश्यक आहे. वस्तू प्राप्त करण्यासाठी धन हे माझं उपकरण आहे. उपकरण आहे ते. वस्तू मिळवण्याचं साधन आहे ते या जगामध्ये राहून. हे जर आपल्याला एकदा कळलं तर सगळं सोपं आहे. पैसा सुद्धा, पैसा द्या वस्तू घ्या, पैसा द्या वस्तू घ्या, एवढंच करतोय आपण. आपलं धन हे आपलं जे उपकरण आहे
ते कसलं उपकरण आहे? वस्तू प्राप्त करण्याचं. वस्तू प्राप्त करणं म्हणजे त्या वस्तू मिळवणं हे सुद्धा आपलं उपकरण आहे. का तर आपलं रोजचं जीवन सुखात जावं म्हणून आपण ते विसरून गेलोय आणि नको त्या वस्तू सुद्धा आपण प्राप्त करण्याच्या मागे लागलोय. सगळी उपकरण आहेत. एकूण एक सगळी उपकरण आहेत. धन मिळवण्यासाठी कर्म करणं आणि कर्म करण्यासाठी उपकरण कोणचं आहे? देह, मन आणि बुद्धी आणि इंद्रिय वापरणं. मग धन हे कशाचं उपकरण आहे? तर वस्तू मिळवण्यासाठी. वस्तू हे कशाचं उपकरण आहे? आपल्याला शांती मिळण्यासाठी. आता वस्तू हे शांती मिळण्याचं जर उपकरण आहे तर मिळतीये का? नाही. धार नसलेली सुरी पडली आहे, त्याचं काहीच त्याच्यापासून सुख नाही, काही कापलंच जात नाही त्याने, तर काय उपयोग आहे त्या सुरीचा? त्याप्रमाणे वस्तू प्राप्त करणं, वस्तू मिळवणं, वस्तू गोळा करणं हे आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काय उपकरण आहे. वस्तू हे आपलं उपकरण आहे आनंद निर्माण करण्यासाठी. त्याने आनंद निर्माण होतोय का? आनंद बोथट होतोय, बोथट. आज मिळाला उद्या नाही, आज मिळाला उद्या नाही. कोणीतरी काढून घेतल्यासारखा वाटतो उलट आनंद. कारण सुखदुःखांचं चक्राला तोंड द्यावं लागतंय आपल्याला. म्हणून समजावून घ्यायचं की ही सगळीच उपकरणच आहेत. मी जो आहे आत्मस्वरूप ते सोडून ही सगळी उपकरणं आहेत आणि उपकरणांना महत्त्व त्या कर्मापुरतंच द्यायचे. भात कढईत, पोळी कढईत, भाजी कढईत, कढी कढईत, डोसा कढईत, असं करतो का आपण आवडली म्हणून? नाही. योग्य त्या गोष्टी योग्य गोष्टींसाठी वापरतो. त्याच्याप्रमाणे सगळ्यासाठी देह वापरतो, पण देह हे उपकरण मुख्यतः आत्मस्वरूप जाणण्यासाठी त्या देहाचा उपयोग करायचा आहे. श्रवणेंद्रियाने तेच सत्य ऐकायचं. मग आता क्षत्रियत्व म्हणजे काय? पराक्रम, निस्वार्थ भाव आपला ठेवणं, कशाचीही अपेक्षा न करता चांगल्या गोष्टीसाठी पराक्रम करायचा आणि निस्वार्थ भाव ठेवायचा. हे दोन गुण ज्याला भरभरून आहेत
त्याला क्षत्रियत्वम असं प्राप्त केलं असं म्हणतात. सामाजिक हितासाठी निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा जो असतो तो आहे क्षत्रिय. क्षत्रियाकडे समाजाचा पाठीराखा होण्याची ताकद असते. समाजाच्या मागे ताठ उभं राहण्याची शक्ती म्हणजे ती व्यक्ती असते. आणि क्षत्रिय काय करतो तर तो काय करतो, धर्मयुद्ध करतो. तो धर्मयुद्ध करत असतो. आणि क्षत्रियत्वामुळे एक मोठा गुण आपल्यामध्ये येतो, तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीला जीवनामध्ये तोंड देऊन आपण पुढे जाऊ शकतो. कुठलीही परिस्थिती असो, मग असं तोंड देऊन पुढे गेलं आपण की मगच आपण स्वस्वरूपाचा अभ्यास करू शकतो, प्राप्त करू शकतो त्याला. म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी क्षत्रियत्वम काय करतं, रतन टाटा, जमशेदजी टाटा यांच्यासारखे लोक कधीही मागचं पाऊल घेत नाहीत. कधीच मागचं पाऊल घेत नाही. आणि मग आता सगळ्यात उच्च स्टेप म्हणजे ब्राह्मणत्व. तर सात्विक गुणांनी जो संपन्न असतो तो व्यक्ती ब्राह्मण. स्वतःच्या इच्छांचं त्याच्या सात्विक गुण असतात ब्राह्मणत्वामध्ये. सस्वरूपाचं ज्ञान असतं त्याला आणि स्वतःहून तो ते ज्ञान घेतो आणि इतरांना वाटण्याचा प्रयत्न करतो. ब्राह्मणत्व त्याच्या अंगी आलंय असं म्हणतात. मग साधू संत किंवा ऋषीमुनी यांच्या ठायी सुद्धा हेच गुण असतात. अजून एक पायरी वर गेली तर साधू संतांच्या ठायी ब्राह्मणत्व आणि क्षत्रियत्व हे दोन्ही गुण असायलाच पाहिजेत. त्याचं कारण आहे की आत्मस्वरूपाकडे पोचायचं असेल तर या सगळ्या
देहाला जोडून असलेल्या गोष्टींना ठुकरून द्यायला लागतं आणि मग तिथं कोणीतरी काळजी घ्यायला लागते. याचा आपण अजून विचार आता उद्या सविस्तर करूया. कारण ही कोणतीही सूत्र जी आहेत ती अशीच लिहिलेली नाही आहेत. त्याचा बराच विचार केला गेलेला आहे. उद्या आपण याचा अभ्यास अजूनही करूया. कारण लक्षात ठेवायचे यक्षाचेच प्रश्न आहेत ते, असे सहजासहजी घेण्यासारखे ते नाहीत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.